चला तर बघूया घरच्या घरी एकदम मस्त गुळ आंबा कसा बनवायचा ते. त्यासाठी सुरुवातीला 2 मीडियम साईजचे मी आंबे घेतलेत. आंबे स्वच्छ धुवून घेतलेत. आंबे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्या मस्त किसणीवरती किसून घ्यायचं. बारीक किंवा मीडियम घेतलं तरी चालेल. मस्त आपला आंबा मस्त किसून झालेला आहे. किसल्यानंतर कढई मस्त गरम करायची. गरम केल्यानंतर जे आपण किसलेलं किस असतं ना आंब्याचं ते त्याच्यात टाकून घ्यायचं. किस टाकते वेळेस आहे ना कंटिन्यू तुम्हाला आरतून परतून याला चांगलं हलवत राहावं लागेल, कारण त्याला बुडाला अजिबात चिपकून द्यायचं नाही. जोपर्यंत तुम्ही बुडाला चिपकून दिलं ना तर याचा स्मेल म्हणजे खायची टेस्ट आणि बदलून जायची. हे चांगलं जोपर्यंत आपला आंबा आहे ना अर्धा प्रमाणात होत नाही तोपर्यंत त्याला आरतून परतून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या प्रमाणात गोड किती प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही गूळ टाकू शकता, किंवा गूळ नसेल तर तुम्ही साखरही वापरू शकता. गूळ आंब्यासाठी तो ऑप्शनल आहे, तुम्ही दोन्ही पण वापरू शकता. तो मस्त असा आतून परतून घ्यायचा आणि मस्त गूळ आणि आंबा एकत्र होत नाही तोपर्यंत त्याला छान मस्त कंटिन्यू हलवत राहायचं. जेव्हा गूळ आणि आंबा एकत्र येतो ना त्याला मस्त चांगलं असं मंदाचं शिजू पण द्यायचं. जोपर्यंत गूळ आणि आंबा एकत्र शिजत नाही तोपर्यंत त्याची गुळाची आंब्याची टेस्ट मला लागणार नाही, तोपर्यंत ती चव पण लागणार नाही. त्यासाठी मस्त असं छान तुम्हाला शिजवून घ्यायचं. शिजवल्यानंतर एक कंटिन्यू तुम्हाला गॅसवरती ठेवल्यानंतर पण या चांगला आतून परतून घ्यायचे. आतून परतून झाल्यानंतर मस्त शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, थोडीशी विलायची पावडर टाकायची. विलायची पावडरनं काय होतं माहिती का, खायला पण त्याची चव छान लागते. विलायची पावडर टाकल्यानंतर ते पण मस्त असा हलवून घ्यायचं. त्याला हलवल्यानंतर त्याचं पूर्णपणे घट्टसर झालं ना तर आपला मग हा गुळ आंबा मस्तपैकी तयार होतो. तर आपला गुळ आंबा मस्तपैकी तयार झाला आहे. मस्त खा आणि मस्त राहा. उन्हाळ्याच्या अशा नवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला तुम्ही पण बनवून खा असा गुळ आंबा मस्तपैकी आता.